यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीतील अतिवृष्टी आणि पुरामुळे परभणी जिल्ह्यातील 1,90,483 हेक्टरवरील 97.79% कपाशीचं नुकसान झाल्याचं स्पष्ट झालंय। शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे कांदा रोपे धोक्यात आली आहेत। अनेक गावातील रोपवाटिका पाण्याखाली गेल्याने पुढील हंगाम धोक्यात येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। यंदा राज्यातील विविध भागात रब्बी हंगामातील पेरण्यांना महिनाभर उशीर होत असल्याचं दिसून येत आहे। सप्टेंबर महिन्यात सलग 15 ते 20 दिवस पाऊस झाल्यामुळे जमिनीची पाणी धारण क्षमता संपली आहे, त्यामुळे रब्बीतील पेरण्यांना उशीर होतोय। बदलत्या वातावरणामुळे जालन्यात अद्रक पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवतोय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। यंदा या भागात अद्रक पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे, मात्र सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे अद्रक पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय। इंदापूर तालुक्यातील म्हसोबाची वाडी हे गाव गेल्या काही वर्षात पारंपरिक शेतीपासून रेशीम शेतीकडे वळलंय। या परिवर्तनाला अधिक गती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळावं यासाठी गावात एकदिवसीय रेशीम उत्पादन चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय। आपत्तीमुळे मांजरा नदीच्या महापुरात नुकसान झालेल्या ऊसाची तोडणी नॅचरल शुगर कडून प्राधान्याने केली जाणार आहे। दिवाळीनंतर बाजार पुन्हा खुलू लागल्याने शेतकरी शेतीमाल विक्री करण्यासाठी पुढे आलेत। अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी दर्जेदार सोयाबीनला 4,400 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे। हवामानातील अनिश्चित बदलांमुळे फळपिकांचं मोठं नुकसान होतंय। शेतकऱ्यांचं आर्थिक स्थैर्य अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू केली आहे।